कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण डोंबिवलीतलंच. डोंबिवलीत कुठे? डोंबिवलीत वेस्टला नवपाडा. नवपाडा. हां. तर तुमचं बालपण? डोंबिवली. डोंबिवलीत कुठे? नांदिवली. शाळा कुठली? स्वामी विवेकानंद. आणि तुमची शाळा? होली क्रॉस डोंबिवलीमध्ये. होली क्रॉस डोंबिवलीमध्ये. हो. पूर्वेला की पश्चिमेला? पश्चिमेला. पश्चिमेला. हां. तुमचं सगळं बालपण पश्चिमेला. तुमचं बालपण पूर्वेचं. पूर्व आणि पश्चिम चांगल्या दिशा आहेत ना. काय का हसताय? दिशा चांगल्या आहेत की नाही? पूर्व आणि पश्चिम. काय होतं पूर्वेला सांगा? सूर्य. पूर्वेला सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. मावळतो. बरं, मग तुमचं म्हणणं आहे की जे पूर्वेला उगवतं तर सूर्य असतो. मग म्हणजे नॉर्मली काय असंच होतं. काय होतं असं? नॉर्मली काय होतं? सनराईज होतो ईस्टला. डोंबिवलीत सगळ्या ठिकाणी सगळीकडे. बरं बरं. घरी कोण कोण तुमच्या? आई, दादा, वहिनी. आई काय करायची? आई हाऊसवाईफ. आम्ही लहान होतो तेव्हा आई कामं करायची. लहान मुलांची मॉलिश वगैरे करायची. अच्छा, सगळं भरपूर प्रेम केलं तुमच्यावर आई. खूप खूप करते. त्यामुळे हो. सुनेवर पण? हो हो. अगदी. काय सांगा? हो अगदी 200%. 200%? तुमच्यावर किती टक्के? माझ्यावर तर टक्क्यामध्ये मोजता नाही. मग अनलिमिटेड. शाळेत किती पडायचे? ते नका विचारू. ते नको विचारू का? पूर्वीला कमी पडायचे? स्पष्ट म्हणायचं तर शाळेमध्ये मी कधी फर्स्ट क्लास नाही पोचलो. नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्या बाबतीत कसं काय? घरी कोण कोण? माझे मम्मी पप्पा, माझे 2 भाऊ. मला खूप म्हणजे एक 14 वर्ष मोठा भाऊ आहे, एक 11 वर्ष मोठा भाऊ आहे आणि मी. तुम्ही सगळ्यात लाडके असाल सगळ्यात. मग? हो, पप्पांची लाडकी. काय सांगता? मग तुम्ही शाळेत असताना शांत होता? नाही, खूप मस्ती करत होते. काय सांगता? हो, मम्मीला सतत टीचर्स लोकांचे कंप्लेन येत राहायचे. काय म्हणून? काय काय मस्ती करते, अभ्यास करत नाही, मुलांबरोबर जास्त असते. बर. तुमच्या बाबतीत काय तक्रार यायची? सेम. काय? म्हणजे माझा भाऊ आणि मी आम्ही एकाच शाळेत. बरं. आणि जेव्हाही माझ्या शाळेत पालकांना बोलवायचे तेव्हा नेहमी बोलायचे, अरे तुझा मोठा भाऊ बघ 83 ने 84% मार्क घेतो आणि तू नुसता प्रमोट होतो. म्हणजे दरवेळेला प्रमोट. आणि मला दरवेळेला तो टोमणा घरी पण असायचा, अरे दादाला बघ तू किती अभ्यास करतोय आणि तुझं काय चाललंय. हो. निवडलं बरं. पण मग जसं मला सांगा, मोठा भाऊ जर हुशार असेल तो आपल्याच शाळेत असावा का दुसऱ्या शाळेत असावा? हा विचार नाही आला कधी मला. पण तरी आता विचार करायची वेळ आली. हा, हे असं तुम्ही विचारलं तर मी खरंच म्हणेन की तो दुसऱ्या शाळेत असावा. कारण सेम शाळेत हा त्रास होतो. कारण शाळेमध्ये शिक्षक एकतर टोमणे मारतात, घरी आईवडील टोमणे मारतात. मरण आमचं. आपण नाही सुधारायचं है ना? आम्ही सुधारलो. मी म्हणजे सुधारायचं म्हणजे तशाने नाही म्हणत. दादाच्या पुढे 1% जाऊया असं कधी वाटलं नाही? नाही, गेलोच नाही ना. का? वाटायचा प्रश्नच नाही. दादा जोरात धावायचा. तुमच्या बाबतीत कसं काय? माझ्या घरी माझा दोन्ही भाव एकदम स्टडीमध्ये चांगले होते, पण मी एवढी भावांचं विचारतच नाहीये. आपलं काय साधारणतः शैक्षणिक? मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय. कुठे? प्रगती कॉलेज, डोंबिवली. कॉलेज. हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.